मित्रांनो, आपण जर आपल्या बालपणात डोकावलं तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही कोणत्या प्रकारचे खेळ हे खेळत होते, आपले मित्रमंडळी कोणत्या प्रकारचे खेळ खेळत होते. तर मित्रांनो, आजकालची मुलं मोबाईलच्या नादी आणि सोशल मीडियाच्या नादी जास्त लागलेली आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, बालकांचे खेळ, त्या खेळांचे प्रकार, खेळांची वर्गवारी, विशेषतः वयोगट 2 ते 12 वर्षापर्यंतचे मुलं काय कोणत्या प्रकारचे खेळ खेळू शकतात याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. बालकांचे खेळ, बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी काही बाहेरून लादलेली नसते, तर ती आतूनच आपली स्वयंस्फूर्त आलेली असते. ही उपजत आवड मुलाला एका जागी स्वस्थ बसूच देत नाही, त्याला काहीतरी हालचाल करायला नेहमीच आवडते. जी हालचाल प्रिय ती हालचाल मुलं वारंवार करत असतात. तसेच प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती सुद्धा मुलांमध्ये जात्याच असते. या हालचालींमुळे व अनुकरण प्रवृत्तीमुळे खेळाचा जन्म होतो. अशा रीतीने क्रीडेकडे मुलांची स्वाभाविकताच ओढ झालेली असते. क्रीडा ही सर्जनात्मक सहज प्रवृत्तीनुसार निर्माण होण्याची नैसर्गिक क्रिया आहे. प्राणी मात्रांमध्ये ती कमी अधिक प्रमाणात दिसून येते. शिकण्याची वृत्ती अधिक असलेल्या प्राण्यात क्रीडा प्रवृत्ती ही अधिकच दिसते. क्रीडेतील निर्माण क्षमता ही आनंददायी असते. त्याचमुळे आबाल वृद्ध खेळात रमत असतात. भाव, कर्तृत्व गाजवण्याची इच्छा ही मुलांना खेळाकडे नेहमीच खेचत असते. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व त्याच्या शरीराच्या निरोगीपणाचेच एक लक्षण होय. खेळापासून त्यांना प्रवृत्त केलं की ती स्वाभाविकच चिडखोर, तुसडी आणि एकलकोंडी बनतात. मुलं खेळत नसतील तर ते निरोगी नाही, त्यांच्यात जन्मजात काहीतरी विकृती आहे असे मानसशास्त्र मानते. खेळाचे अनेकविध प्रकार आहेत. त्यात वयोमानानुसार शिशु गटाचे, बालकांचे, कुमारांचे, तरुणांचे, प्रौढांचे आणि वृद्धांचे असे नानाविध प्रकार आपल्याला आढळून येतात. आपण या व्हिडिओमध्ये बालकांच्या म्हणजेच साधारणपणे 2 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलामुलींच्या खेळांचाच विचार इथे करणार आहोत. 2.5 ते 5 वर्षाच्या मुलांना बदलत्या हालचाली करणे आवडते. त्यांना नाविन्याची गोडी असते. स्वच्छंदपणाने बागडणे, खाली डोके आणि वर पाय करणे, कोलांट्या उड्या मारणे, लंगडी घालणे वगैरे खेळही मुले खेळतात. मुले मोठी होऊ लागली की त्यांची कल्पनाशक्ती व चैतन्य शक्तीही वाढत जाते. या अतिरिक्त शक्तीला मोकळी वाट करून देण्याचा खेळ म्हणजे एक मार्गच असतो. कल्पनाशक्ती भोवती मुले प्रौढांचे अनुकरण करू लागतात. उदाहरणार्थ बाहुलीचा तसेच भातुकलीचा खेळ, तसेच ती नवनवीन रचना करू लागतात. उदाहरणार्थ मॅक्नोचा खेळ, लहान तिचाकी सायकलवर बसून प्रौढांप्रमाणे मोटार चालविण्याचा आवा आणणे, ठीचा घोडा करणे, आगगाडीप्रमाणे झुकझुक आवाज करीत पळणे इत्यादी खेळणी सुद्धा आहेत. उद्यानात गेल्यावर ही मुले घसरगुंडी, झोके, सीसॉ, पिरॅमिड, मेरीगो राऊंड यासारख्या क्रीडा साधनांच्या सहाय्याने खेळत असतात. कालांतराने या खेळातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. 8 ते 12 वर्षापर्यंत त्यांची शारीरिक उंची वाढू लागते आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडीनिवडीमध्येही फरक पडत जातो. शौर्याचे, कौशल्याचे खेळ त्यांना आवडू लागतात. त्यामुळे मुले आपसात मारामाऱ्यांचे खेळ, लुटपुटीच्या लढाया व शिकारींचे खेळ सुद्धा खेळतात. त्यातून नकळत भावी आयुष्याची त्यांची बचाव व आक्रमणाची पूर्वतयारीच होत असते. याच काळात ईर्ष्या व स्पर्धा या वृत्तींना वाढ होते आणि मुले रस्सीखेच, कुस्ती हे खेळ अधिक पसंत करायला लागतात. रांगत्या वयात फिरता भोवरा पाहण्यात मौज मजा वाटत होती. आता त्यांना आपल्या हातांनी भोवरा फिरवल्याशिवाय चैन पडत नाही. काही मुले पतंगांचे पेच घालू लागतात, तर त्याच वेळेला इतर मुले कुस्तींचे पेच सोडवतात. पूर्वी चेंडूशी खेळणारी मुले आता क्रिकेटचे धडे गिरवू लागतात. मुलींचे मन सागरगोटे, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, फुगडी, नृत्य यासारख्या खेळांकडे नैसर्गिकरित्याच आकृष्ट होतात. अशा रीतीने तान्ह्या मुलाला खुळखुळा, रांगणाऱ्याला भोवरा, उभे राहणाऱ्याला पांगुळ गाडा, दंगेखोर मुलाला चाक फिरवणे,
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करणे व गाडा ओढणे या खेळांबद्दल ओढा वाटू लागतो आणि या खेळातूनच बालकांचे वय वाढत असते. भोवतालच्या परिस्थितीशी संबंध येताच मुलाला लाकडी घोड्यावर बसवण्यात गोडी वाटायला लागते, पण ती नंतर कमी होते, ती वाटणे कमीच होते. नंतर तू खऱ्या घोड्यावर बसणे इतका धडपडतो. हळूहळू वाढत्या वयातील खेळात नियमबद्धता, व्यवस्थितपणा येऊ लागतो. हल्ली शिक्षणात खेळांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे 2 ते 12 या वयोगटातील मुलांना त्यांच्या मनोवृत्तीनुसार निरनिराळे खेळ शिकवले जातात. साधारणपणे 5 वर्षाच्या मुलामुलींना एकत्रित टाळ्यांचे खेळ, सांघिक गाणी व छोटी छोटी नृत्य शिकवली जातात. 6व्या वर्षी टिपरी, लेझिम यासारखे खेळ, तर 7व्या वर्षी लेझिमचे पुढचे हात, कवायती व अधिक कौशल्ययुक्त नृत्यही शिकवली जातात. या शैशवावस्थेत तालबद्ध व गतिमान खेळांची मुलांना स्वाभाविकपणे आवड असते. 8व्या-9व्या वर्षापासून मात्र मुलांना चुरशीच्या स्पर्धात्मक खेळांची गोडी लागायला लागते. अशा रीतीने 4थ्या इयत्तेत म्हणजेच साधारणतः 8व्या वर्षापासून मुली स्पर्धात्मक खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या वयात मुलांना काठीच्या कवायती व संचलने, नमस्कार, योगासने व अन्य व्यायाम प्रकार वगैरे शिक्षणही दिले जाऊ शकते. याच वेळी मुलांचे संघ करून त्यांना नियमबद्ध चुरशीचे सांघिक खेळ शिकवले जातात. 2 ते 12 वयोगटातील मुलांच्या खेळामागील प्रेरणा व प्रवृत्ती यांचे स्थूल विवेचन आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे मनोविश्लेषणात्मक खेळ. खेळातून मुलांच्या भावविश्वाचे प्रगटीकरण होते. उदाहरणार्थ बाहुलीचा खेळ, मुलीशी आई कशी वागते व आईच्या वागणुकीबद्दल त्या मुलीला काय वाटते ह्याचे सूचन या खेळातून होते. दुसरा मुद्दा रचनात्मक व संकलनात्मक वृत्ती असणारे खेळ. यातून मुलांची विधायक व जिज्ञासू वृत्ती दिसून येते. उदाहरणार्थ ठोकळ्यांची चित्रे बनवणे, मॅकॅनो, पत्त्यांचा बंगला, मातीची चित्रे तयार करणे, किल्ले बांधणे इत्यादी. तिसरा मुद्दा आहे पृथक्करणात्मक वृत्ती बद्दलचे खेळ. हातात आलेल्या वस्तूची उकल करून पाहण्याची, त्याचे पृथक्करण करण्याची मुलांमध्ये असलेली प्रवृत्ती खेळांमध्ये सुद्धा आढळून येते. चौथा मुद्दा आहे आराधना वृत्ती संबंधित खेळ. लहान मुलांमध्ये वडीलधाऱ्यांच्या आदर्श पूजनाची स्वाभाविक वृत्ती असतेच. त्यांना आदरणीय व आदर्श वाटणाऱ्या प्रौढ व्यक्तींचे श्रद्धापूर्वक अनुकरण करण्याकडे त्यांचा कल असतो. ह्याचे प्रतिबिंब त्यांच्या खेळात सुद्धा उमटताना दिसते. पाचवा मुद्दा पुनरावर्तन सिद्धांत म्हणजेच रिकॅपिट्युलेशन थिअरी. मुलांच्या खेळातून मानवाच्या वांशिक इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हा पुनरावर्तन सिद्धांत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ G.S. हॉलने प्रथमतः मांडला. बालकाच्या विकसनशील अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने अजाणताच मानवाच्या आदिम काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या सांस्कृतिक प्रगतीच्या वेगवेगळ्या अवस्थांतरांचे प्रतिबिंब त्यांच्या खेळातून पाहायला मिळते. उदाहरणार्थ धनुष्यबाण, तलवारबाजी यासारख्या खेळातून पूर्वजांच्या ऐतिहासिक कृतींनाच क्रीडारूप लाभल्याचे दिसून येते. बालकांच्या खेळांची वर्गवारी कशा प्रकारे करता येईल ते आता पाहू. सर्वांनी सर्वांशी खेळायचे खेळ म्हणजे उदाहरणार्थ शर्यत, मोकाट दौड इत्यादी. यात प्रत्येकजण दुसऱ्याचा प्रतिस्पर्धी हा असतो. प्रत्येकालाच पाहिजे की पहिली येण्याची इच्छा असते. मोकाट दौडीत पळणे, चालणे, रांगणे, लंगडणे, उड्या मारणे या निरनिराळ्या हालचालींचा अंतर्भाव होतो. संगीत खुर्ची, चमचा, लिंबू सारख्या रंजनपर खेळांच्या सामुदायिक स्पर्धा होतात. तद्वतच मुली दोरीवरच्या उड्यांसारख्या खेळात रस घ्यायला लागतात. दुसरा मुद्दा आहे की एकाने अनेकांबरोबर खेळायचे खेळ. यामध्ये शिवाशिवी, लपंडाव, आंधळे कोशिंबीर, छप्पापाणी, तोबा, वाघ शेळी, धबाधबी इत्यादी खेळांचा समावेश होतो. यातूनच पुढे लहान गट मोठ्या गटांशी खेळायला लागतात. उदाहरणार्थ साखळीची शिवाशिवी. तिसरा मुद्दा आहे एकट्याने एकट्याशी खेळायचे खेळ म्हणजे द्वंद्वयुद्ध, कुस्ती, मुष्टियुद्ध, जंबिया, कमरओढ, रेटारेटी अशा अनेक प्रकारच्या लढती या गटात मोडतात. तद्वतच बुद्धिबळासारखे बौद्धिक कौशल्यावर आधारित खेळ सुद्धा यातच येतात. चौथा मुद्दा आहे लहान संघाने दुसऱ्या लहान संघाशी खेळण्याचे खेळ. यात निरनिराळ्या टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होत असतो. 3 पायांच्या शर्यती उदाहरणार्थ पळण्याच्या गट शर्यती, रिले रेस तसेच लंगडी, कबड्डी, खो खो हे नियमबद्ध सांघिक खेळ सुद्धा याच्यात येतात. 5वा मुद्दा आहे मिश्र प्रकारचे
खेळ या 2 किंवा अधिक खेळांचा मिलाप झालेला दिसतो. वाकडे तिकडे उड्या, छूटचे खेळ, तसेच विनोदी हालचालींचे खेळ, गोष्टीरूप खेळ असे रंजनाबरोबर मानसिक व बौद्धिक शिक्षण देणारे खेळ सुद्धा यात येतात. जागा बदला या खेळातून स्मरणशक्ती, राम रावण या खेळातून एखादी गोष्ट लक्षपूर्वक करण्याची पात्रता, किल्लाफोड या खेळामधून चढाईचे गुण व चातुर्य अशा गुणांची जोपासना होताना दिसते. 6वा मुद्दा टप्प्यांचे खेळ व शर्यती. लहान संघाच्या गटात टप्प्यांचे खेळ हा एक रूढ प्रकार आहे. त्यात प्रामुख्याने टप्प्यांच्या शर्यतीचा समावेश होतो. या शर्यतीत अंतर काटण्याच्या विविध पद्धती वापरून रंगत आणता येते. खेळाडूंची समान संख्या, साधारणपणे 3 ते 5 असलेले 2 संघ मैदानाच्या 2 भागात समान अंतराच्या टप्प्यावर आपापले खेळाडू उभे करतात. दोन्ही संघातील समान क्रमाक्रमांच्या खेळाडूंनी त्याला दिलेले अंतर कशा प्रकारे म्हणजे पळून, चालून, उड्या मारून, लंगडून, रांगून, दोरीवरच्या उड्या मारून, कोलांट्या उड्या मारून वा चेंडू हाताने थापटून टप्पे पाडत काटावायचे ते ठरवून दिलेले असते. तसेच कधी पहिल्या खेळाडूकडे दांडू वा निशाण या चेंडू देण्यात येतो. शर्यत सुरू झाली की दोन्ही संघातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूने ठरलेल्या पद्धतीने अंतर काटून दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला टाळी द्यावायची किंवा हातात असलेली वस्तू त्याच्या हातात द्यावायची. दुसऱ्याने ठरलेल्या पद्धतीने अंतर काटून तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूस ती वस्तू द्यावायची. अशा रीतीने त्या संघाला शेवटचा खेळाडू ठरलेले अंतर प्रथम काटेल त्या संघाचा इथे विजय होतो. या शर्यती वेगवेगळी साधने वापरून व अंतर काटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून विविध प्रकारे खेळता येतात. या खेळात वैयक्तिक नैपुण्याला वाव असला तरी सुद्धा एखाद्या खेळाडूची चूक झाल्यास संबंध संघालाच पराभव पत्करण्याची पाळी येते. 7वा मुद्दा आहे खास मुलींचे साठीचे खेळ. यामध्ये व्यायाम करवणुकी बरोबरच भावी आयुष्यात उपयुक्त ठरतील अशा गुणांची जोपासना या खेळांमुळे होऊ शकते. फुगडी, झिम्मा, कोंबडा, पिंगा, किकीचे पान, बाई फेकी, किस बाई केस हे मुलींचे काही खेळ असू शकतात. 8वा मुद्दा आहे साभिनय खेळ. या खेळात एखादी मनोरंजक गोष्टी सांगायची असते आणि ती सांगताना मुलांनी प्रसंगानुसार हावभाव करायचे असतात किंवा अभिनयासह गीत गायचे असते. उदाहरणार्थ शाळा सुटली यासारखे अभिनय गीत. 9वा मुद्दा आहे पूरक प्रकारचे खेळ. या खेळातील हालचाली सांघिक मैदानी खेळांना पोषक व पूरक अशा ठरतात. उदाहरणार्थ आट्यापाट्या, लगोऱ्या, लंगडी. लंगडीतच एका पायावर उडी मारण्याच्या व्यायामी ॲथलेटिक क्रीडा प्रकाराची तयारी होते. 10वा मुद्दा राहील आपला सांघिक मैदानी खेळ. हे खेळ नियमबद्ध असतात. कबड्डी, खो खो, विटीदांडू, रस्सी खेच, चेंडूचे खेळ इत्यादी. यापैकी काही खेळ बाह्य साधनांशिवायही खेळता येतील. 11वा मुद्दा आहे वैयक्तिक मैदानी खेळ. या खेळातून मुलांची वैयक्तिक कौशल्य वाढीस लागते, मेहनतीचे महत्त्व कळते आणि जीवनाला आवश्यक असणाऱ्या आत्मविश्वास त्यांचा बळावतो. यात व्यायामी व मैदानी खेळांचे काही प्रकार मोडतात. मुले पळणे, उड्या मारणे, पोहणे इत्यादी शिक्षण ते घेऊ शकतात. 12वा मुद्दा विदेशी प्रकारचे खेळ. लहान मुले क्रिकेट, रिंग टेनिस, टेबल टेनिस इत्यादी व मुली नेटबॉल सारख्या खेळांचा सराव करू शकतात. पाश्चात्य देशात हे खेळ तसेच व्यायामी खेळ बालवयातच शिकवले जातात. भारतातही अलीकडे 9व्या-10व्या वर्षापासूनच मुलांना या खेळांची ओळख करून देण्यात येते. 13वा मुद्दा आहे बैठे प्रकारचे खेळ. यात पत्ते व पत्त्यांचा खेळ, कॅरम, पटावरील खेळ, व्यापार, बुद्धिबळ इत्यादी खेळ मुले फावल्या वेळात व सुट्टीत सुद्धा खेळू शकतात. 14वा मुद्दा राहील कवायतीचे खेळ. यातून मुलांना शिस्त व स्वच्छता याचे महत्त्व पटायला लागते. कवायत व खेळ यांची हल्ली सांगड घालण्यात आलेली दिसते. क्रिकेट सारख्या खेळात फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना ज्या हालचाली कराव्या लागतात त्या कवायतीत बसवल्या असून लहान मुलांचे स्नायू संवेदनक्षम अवस्थेत असतानाच त्यांना त्या कवायती शिकवल्या जातात. कवायती व संचलेच्या माध्यमातून तसेच व्यायाम आणि खेळ यांचाही आजकाल समन्वय इथे साधलेला आढळतो. खेळाडूंना अशाच व्यायामावर भर देण्यास सांगण्यात येते की ज्यामुळे खेळांना आवश्यक असणारे अवयव मजबूत होतील व त्यास अनुकूल घाट प्राप्त होतील. व्यायामशाळांतून लहान वयातच मुलांना मल्लखांब, कसरतीचे खेळ, लाठी, लेझिम यासारख्याच खेळांबरोबर आखाड्यात कुस्ती, जोडी व फरिगदयाचे हातही शिकवले जातात.
15वा मुद्दा आहे मनोरंजक प्रकाराची खेळ। 2 गटांमधील मुलांनी आपल्या पाया घालून वा डोक्यावरून मागच्या मुलाला जलद चेंडू देणे, टोपी उचलणे यासारखे खेळ तद्वतच गुडघ्यात फुटबॉल ठेवून पळण्याची शर्यत, होड्या व पाकिटे करण्याची शर्यत, सेनापती कोण अशा प्रकारच्या शर्यती व खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासाला सामूहिकरित्या खेळणे मुलांना प्रिय वाटते। वर्तुळाकार बसलेल्या मुलांच्या पाठीमागे रुमाल टाकायचा व तो ओळखायचा हा तोब्याचा खेळ, तसेच चलाखीच्या खेळात शिवाजी म्हणतो यासारखे खेळ ज्ञानेंद्रिय वर्धक खेळात डोळे बांधून गाढवाला शेपटी लावणे, अडचणीतून प्रवास करणे, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मी काय पाहिले ते सांगणे, स्मृतीतून चित्रे काढणे, कर्णेंद्रिय क्षमता चाचणीसाठी आवाज ओळखणे, शिट्टी वाजवणाऱ्यास पकडणे इत्यादी, अचूक दृष्टीच्या चाचणीसाठी दिवा कोठे आहे, हरणाचा माग काढा, पाय कोणाचा इत्यादी खेळ, स्पर्श ज्ञानासाठी स्पर्शाची वेळ ओळखण्यासारखे खेळ, घ्राणेंद्रियांसाठी कांद्याच्या वासाचे मार्ग ओळखणे यासारखे खेळ खेळले जातात। इतर करमणुकीच्या खेळात भेंड्या, संगीत खुर्ची, गोलातील खेळात चेंडू हुलकणे, तळ्यात मळ्यात या खेळात निवडलेल्या नेत्याचे अनुकरण करण्याच्या खेळ, बेडूक उडी, एकांडा, शिलेदार, लांडगा आणि धनगर, चुरमुऱ्याची पिशवी फोडणे, सुईदोऱ्याची शर्यत, मेणबत्ती लावणे इत्यादी सामूहिक खेळ असून टप्प्यातील खेळात फुटबॉल चालवणे, हातावर चालणे वगैरे खेळ मुले आवडीने खेळतात। परदेशातून खेळांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर मान्य झाल्याचे आपल्याला दिसून येते। बाल्यावस्थेत मुलाला खेळाने योग्य ते प्रशिक्षण दिल्यास तो मोठेपणी उत्कृष्ट खेळाडू होतो, हे तत्व येथे पायाभूत मानले गेलेले असते। त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार शरीर प्रकृतीला अनुरूप असे अनेक खेळ शास्त्रोक्त पद्धतीने शिकवले जातात। अमेरिकेत बेसबॉल, जपानमध्ये जुडो व जपानी साखळी, इंग्लंडमध्ये क्रिकेट अशी काही उदाहरणे आपल्याला देता येतील। आनंद मिळवणे हेच बालकांचे इप्सित असते, त्या दृष्टीने खेळ हे साधनरूप असतात। तसेच जीवनात पुढे कराव्या लागणाऱ्या आवश्यक शारीरिक कृतीची रंगीत तालीमच खेळामध्ये घडते। आजकाल खेळांचे महत्त्व भारतातही वाढताना दिसते। सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य शारीरिक शिक्षणामुळेच साध्य होऊ शकते, असा एक प्रकारचा विश्वास इथे निर्माण झालेला दिसतो। खेळांमुळे बालकांचे शरीर सुदृढ होते व मन निरोगी राहते, याचीच योग्य ती जाणीव निर्माण झालेली दिसते। खेळातून मुलांना आज्ञाधारकपणा, समता, शिस्त, खिलाडू वृत्ती, वैयक्तिक जबाबदारीची जाणीव, सांघिक भावना, सावधानता, महत्वाकांक्षा वगैरे गोष्टींचा लाभ होऊ शकतो। हे सर्व गुण राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। खेळाडू जो असतो, खेळामुळे बालकांना नैतिक शिक्षणाचेही पाठ मिळू शकतात व चांगला नागरिक बनण्याचे शिक्षण सुद्धा त्यांना मिळते। तर मित्रांनो, आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवले असेल, आपण काय खेळ खेळले हे नक्कीच आठवत असेल। त्याचबरोबर आपली मुलं मोबाईलमध्येच गुंतलेले असताना तुम्हाला वाईटसुद्धा वाटत असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।